असं बोलतात की जोपर्यंत महादेव आपल्याला बोलवत नाही तोपर्यंत आपण काही उज्जैनला जाऊ शकत नाही। हे गाइस, आय एम साक्षी, वेलकम बॅक टू माय न्यू मिनी। माझ्यासाठी आजचा हा फक्त व्लॉग नाहीये, तर तिथे अनुभवलेला प्रत्येक क्षण मी यामध्ये सेव्ह केला। 2 किंवा 1 महिने आधीच ट्रेनचे तिकीट बुक करावे लागतात आणि मी चालले होते दौंड इंदोर एक्सप्रेसने उज्जैन, आणि ही ट्रेन पुण्यावरून 4 वाजता निघते दुपारी। आणि फायनली मी उज्जैन मध्ये पोहोचले होते सकाळी 6:30 वाजता। इथे उबर ओला नाही तर तुमचे बार्गेनिंग स्किल चालतात। मी स्टे साठी एअरबीएनबी बुक केली होती, आणि गाइज तुम्ही जर बुक करत असाल तर त्याचा चेक इन टाइम 1 वाजताचा, आणि मी थोडे लवकर आले। त्यांनी टेम्पररी दुसरी रूम अरेंज करून दिली, थँक गॉड। टेरेस वरून व्ह्यू खूप छान दिसत होता आणि मला अजिबात विश्वास बसत नव्हता की मी उज्जैन मध्ये। थोडा पण टाइमपास न करता मी पटकन आवरायला घेतलं, कारण की मला साडी घालायची होती, साडी नेसायची होती, आणि त्याला खूप टाइम लागणार होता हे मला चांगलंच माहिती। उज्जैन वरून ओमकारेश्वरला आम्ही निघालो होतो आणि आम्ही ट्रॅव्हल्स बुक केली होती रेड बस। तुम्ही जर 2 दिवसाचा प्लॅन करत असणार उज्जैनला जायचं आणि तुम्हाला ओमकारेश्वर पण करायचं असेल तर तुम्ही आधी ओमकारेश्वरचं दर्शन घ्या, कारण उज्जैन वरून ओमकारेश्वरला जायला 4 पेक्षा जास्त तास लागतात। ओमकारेश्वरला खूप जास्त गर्दी होती, पण तरी पण आमचं दर्शन 1-1.5 तासात झालं। फुलं प्रसाद घेऊन आम्ही निघालो दर्शनाला रांगेमध्ये। स्टे ट्यून फॉर उज्जैन पार्ट 2।